नमस्कार. आता कोणतंही कर्ज मिळवणं हे काही फार अवघड काम राहिलेलं नाही. 80% बँका आणि फायनान्स कंपन्यांनी पेपरलेस आणि ऑनलाईन प्रोसेस सुरू केली. त्यामुळे सगळं काही सोपं आणि सुटसुटीत झालं. ऍप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन भरायचा, कागदपत्र सॉफ्ट कॉपीज मध्येच द्यायचे, लोन ऍग्रीमेंट्स देखील ऑनलाईन साईन करायचे. यामुळे बराचसा खर्च वाचतो, धावपळ वाचते आणि मुख्य म्हणजे वेळेची बचत होते. मात्र इतकं सगळं असूनही बऱ्याच ग्राहकांच्या कर्ज प्रक्रियेला उशीर होतो. वेळेत कर्ज रक्कम मिळत नाही. मग कधी आपल्या माणसांवर तर कधी समोरच्या बँक किंवा फायनान्स कंपनीवर ते चिडचिड होते. कर्ज घेतल्याचं समाधान मिळत नाही. असं का होतं? काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. आता तंत्रज्ञान प्रगत झालंय. त्यासोबत आपण देखील अपडेट होणं, अपग्रेड होणं अत्यंत आवश्यक आहे. कोणतंही कर्ज घेताना अगोदर संपूर्ण माहिती घेणं आणि त्यानुसार नियोजन करणं आवश्यक आहे. सहसा कोणतंही कर्ज प्रकरण दाखल करताना तुमचा रहिवासी पुरावा मागतात. कित्येक ग्राहकांनी वर्षानुवर्ष आपला रहिवासी पत्ता अपडेटच केलेला नसतो. आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र याच्यावर ते लहानपणचाच फोटो असतो. पगार पत्रक चालू 3 महिन्यांचे लागतात. बरेच ग्राहक 6 महिन्यांच्या अगोदरचे पगार पत्रक घेऊन येतात. फॉर्म नंबर 16 सांगितला तर तो अर्धवट तरी घेऊन येतात, नाहीतर त्याच्यावर ते कार्यालय प्रमुखाचा स्टॅम्प आणि सहीच नसते. व्यावसायिकांचं देखील असंच आहे. पूर्वी कधीतरी शॉप ऍक्ट लायसन्स त्यांनी काढलेलं असतं. आता उद्यम आधार आवश्यक आहे, ते काढतच नाही. इन्कम टॅक्स भरतात, पण त्याचा रेकॉर्ड बरेच जण व्यवस्थित ठेवत नाहीत. प्रॉपर्टीची डील तर झटक्यात करून मोकळे होतात, पण नंतर लक्षात येतं की हा कागद नाहीये, तो पेपर नाहीये. बँकेत तर सगळं परफेक्ट असल्याशिवाय काम होत नाही. अगोदर मॅन्युअल होतं तेव्हा बँकेचे अधिकारी, मॅनेजर धकवून घेत होते. आज नाही उद्या पेपर द्या, आता नाही नंतर द्या. पण आता सगळं ऑनलाईन झालंय. एआयचं युग आलंय. या जमान्यात आपलं काम सहज आणि सोपं व्हावं असं वाटत असेल तर अगोदर आपल्याला अपडेट राहावं लागेल. स्वतःला अपग्रेड करून घ्यावं लागेल. डॉक्टरांकडे आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्या प्रकृतीविषयी आपण त्याला सगळं खरं खरं सांगितलं तरच प्रकृती सुधारते, आजार लवकर बरा होतो. आपण एखादा त्रास डॉक्टरांपासून लपवला तर तो वाढतो. त्यामुळे आपल्या शारीरिक आरोग्यासाठी आपण डॉक्टरला सगळी माहिती सविस्तर देतो. तसंच आपल्या आर्थिक आरोग्यासाठी बँकिंग अधिकाऱ्याला देखील आपल्या कर्जाविषयी, त्याच्या परतफेडीविषयी, परतफेड करताना आलेल्या अडचणींविषयी, झालेल्या चुकांविषयी सगळं खरं सांगितलं पाहिजे. बरेच जण कर्ज तर मागतात, पण बँक अधिकाऱ्यांना अर्ध सत्य सांगतात. बऱ्याच गोष्टी लपवतात. त्याचा त्रास त्यांनाच होतो. मग बँकेवर ते खापर फोडलं जातं. बँकेचं काय व्हायचं ते होईल, पण त्यावेळी नुकसान तुमचं झालेलं असतं. त्यामुळं झटपट, त्वरित, सहज कर्ज पाहिजे असेल तर सर्वप्रथम आपले कागदपत्र अपडेट ठेवा. बँकेनं जेवढी कागदपत्र मागितली तेवढीच द्या. एखादा कागद कमीही नको आणि मागितल्यापेक्षा जास्त फापट पसाराही नको. सगळं कसं मुद्देसूद. बँक मॅनेजरला आपली सगळी माहिती सविस्तर सांगा, म्हणजे त्यांनाही काम करायला सोपं होईल आणि आपलं कर्ज प्रकरण देखील लवकर सँक्शन आणि डिस्बर्स होईल. अशाच छोट्या मोठ्या
पण महत्वाच्या विषयांवर ते चर्चा करण्यासाठी साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ऑफिसला भेट द्या. या व्हिडिओ बाबतचं तुमचं मत खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, भरपूर शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.